पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपण अधिकृत उमेदवार आहात. वार्ड क्रमांक 15 मधून घड्याळ या चिन्हाला घेऊन नागरिकांच्या समोर जात आहात. पुढे चालून आपलं विजन काय असणार आहे, काय सांगाल? सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं मी मनापासून आभार मानतो. प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, कार्यसम्राट आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील, शहराध्यक्ष सुनीलजी टिंगरे, हडपसरचे विधानसभा अध्यक्ष शंतनुजी जगदाळे, माझे चुलते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय सुरेशांना घुले यांचे सगळ्यांचे आभार मानतो. पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली आहे. विकास कामांवरती भर देताना सामाजिक कामं सुद्धा आम्ही करणार आहोत. त्यामध्ये विकास कामांमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठी समस्या आमच्याकडे ट्रॅफिक आणि पिण्याच्या पाण्याची आहे. या दोन समस्यांवरती आमचा पक्ष सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेट करणार आहे. ट्रॅफिकची समस्या ही रोडच्या संदर्भात देखील आहे, रोडशी निगडीत आहे. त्यामुळे रोडचं काँक्रिटीकरण, रुंदीकरण याच्यावरती आमचा भर राहणार आहे. त्याचबरोबर आरोग्याची समस्या, त्याच्यामध्ये ड्रेनेज असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल, या गोष्टींवरती आमचा पक्ष आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास याच्यावरती आमचा भर राहणार आहे. सर्वांगीण विकासामध्ये फार थोरांपासून लहानांपर्यंत आम्ही सर्वांचा विचार करून त्याच्यामध्ये नाना नानी पार्क असो आणि लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन्स असो किंवा रेक्रिएशनल सेंटर्स असो, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काम करणार आहोत. मी व माझ्या पार्टीमध्ये माझे इतर सगळे इतर तीन म्हणजे आम्ही एकूण 4 जण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून तोच विजन लोकांसमोर पुढे जाऊन या येत्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न अनेक आहेत. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कशा पद्धतीचे ठोस पावलं पुढे चालून आपण उचलणार आहात, काय सांगाल? आपणास माहिती आहे, मांजरी गाव 2021 मध्ये ट्रान्झिशन फेजमध्ये ग्रामीण भागातून शहरी भागात गेले. अजूनही आपण ट्रान्झिशन पूर्णपणे झालेलं नाहीये. तसं आता मागच्या महिन्यामध्येच सगळे विकासाची कामं जी आहेत, ते विकास डेव्हलपमेंट वर्क म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्क जे असतील ते सगळे आपण PMRD कडून महानगरपालिकेकडे स्वाधीन केलेले आहेत. असे बरेचसे निर्णय आहेत. हे निर्णय असतानाच सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमच्याकडे अर्बन एरिया कमी आणि रुरल एरिया खूप जास्त आहे. कारण का गाव आहे आणि या रुरल एरियासाठी खूप मोठ्या प्रमाणात फंड लागणार आहे. महानगरपालिकेचा फंड त्याचबरोबर राज्य शासनाकडून देखील सत्तेमध्ये असल्या कारणाने आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या सर्वांना माहिती आहे, विकास पुरुष आहेत, विकास काम करणारे आहेत आणि काम करणारा माणूस म्हणून अजितदादा पाहिलं जातं. दादांच्या मदतीने, दादांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय चेतनदादा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा विकास करायचा प्रयत्न करणार आहोत. महिला सशक्तीकरण, बेरोजगार युवा पिढीसाठी काय करणार आहात? ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल, शारदा सोशल फाउंडेशन माझं 8 वर्ष झालं कार्यरत आहे आणि शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने मी आतापर्यंत महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याचे बरेचसे उपक्रम आतापर्यंत हाती घेतलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या वतीने, महाराष्ट्र शासनाचे असतील, महानगरपालिकेचे बरेचसे उपक्रम शारदा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही राबवल्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 800 महिलांना आम्ही रोजगार दिलेला आहे. जवळजवळ 900 महिलांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम दिलेला आहे आणि त्याचा उपयोग करून ते दैनंदिन जीवनामध्ये थोडीफार कमाई आजकाल करत आहेत. परंतु अधिक प्रमाणामध्ये ज्या टायमाला महानगरपालिकेमध्ये आम्ही सदस्य म्हणून निवडून जाऊ, त्या टायमाला बचत गटांचं सक्षमीकरण करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. होणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांकडून आपली अपेक्षा काय असणार आहे? नागरिकांकडून माझी अपेक्षा अशी असणार आहे की सर्वप्रथम आता येणारी इलेक्शन आमची 8 वर्षानंतर लागलेली आहे, तर भरघोस संख्येने त्यांनी मतदान केलं पाहिजे. मतदान करताना सुशिक्षित उमेदवारांना घेऊन त्यांनी मतदान केलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मी MSc कम्प्युटर सायन्स आहे. जवळजवळ 13-14 वर्ष मी नोकरी केलेला माणूस आहे. विदेशात देखील मला नोकरी करायची संधी होती आणि त्याच्यानंतर राजकारणात ऍक्सिडेंटली आलेलं आहे. परंतु लोकांकडून जर मागणी पाहिली, माझी मागणी जर तुम्ही पाहिली किंवा माझी जर अपेक्षा जर पाहिली, तर सर्वप्रथम त्यांनी सुशिक्षित उमेदवार निवडून दिले पाहिजेत आणि 4 उमेदवार त्यांना निवडून द्यायचे. विकास काम करणारे, लोकांच्या बरोबर टचमध्ये असणारी लोक त्यांनी पाहिली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक समस्या ज्या काय असतील, निवडून आल्यानंतर किंवा आत्ता देखील त्यांनी नोट डाऊन करून आमच्यासारख्या जे काही समाज सुधारक असतील किंवा समाजामध्ये समाजसेवक असतील, समाज सुधारक फार मोठा शब्द आहे, पण समाजसेवक असतील किंवा नवीन राजकारणामध्ये पाऊल टाकणारी लोक असतील, त्यांच्यापर्यंत या पोहोचून त्यांच्या मार्फत त्यांना दुवा बनवून त्या सगळ्या समस्या सोडून घेतल्या पाहिजेत. निवडणुकीच्या प्रचार दरम्यान नागरिकांना दिलेल्या आश्वासनाला कुठं तडा तर पडणार नाही ना निवडून आल्यावर? 100% पडणार नाही. माझ्या नावामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार सारखं अजित नाव आहे. दादा जो शब्द देतात तो पाळतात
त्याचप्रमाणे त्यांचंच अनुकरण, नेत्याचं चांगलं अनुकरण आपण केलं पाहिजे. आणि माझ्या नेत्याप्रमाणेच आम्ही बोलणार, जेवढं जमेल हो म्हणणार तर हो, नाही म्हणणार तर नाही. जे जमत नसेल ते काम का होत नाही त्याची व्यवस्थित मांडणी करणार आणि पुढच्या वेळेस ते चांगल्या पद्धतीने कसं करता येईल किंवा त्याला ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन्स काय आहे ते पाहून जवळजवळ सर्वच्या सर्वच आश्वासनं दिलेली पाळायचा प्रयत्न आम्ही करू. त्याला आम्ही कटिबद्ध आहोत. थँक्यू.